बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. विदर्भातील 62 जागांपैकी 23 जागी भाजपचे उमेदवार जाहीर. निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. दिवाळी आणि छठपूजा या सणांसाठी मध्य रेल्वे करणार 570 विशेष फेऱ्या. एसटी महामंडळाच्या वतीनं देखील अतिरिक्त बसेसचं नियोजन. आणि हवामान खात्याकडून संपूर्ण विदर्भासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी. उद्या बुलढाण्यात मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भारतीय जनता पक्षानं आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. या उमेदवार यादीत एकंदर 13 महिला उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. त्यात विदर्भातील 23 मतदारसंघाचा समावेश आहे. विदर्भात एकूण 62 मतदारसंघ आहेत. आज जारी केलेल्या यादीत नागपूर दक्षिण पश्चिममधून राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर कामठीवरून विधान परिषदेचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. याशिवाय हिंगणा मतदारसंघातून समीर बेगे, नागपूर दक्षिणमधून मोहन मते, नागपूर पूर्व इथून कृष्णा खोपडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. 2014 या तुलनेत 2019 मध्ये भाजपाला विदर्भात कमी जागा मिळालेल्या होत्या. या निवडणुकीत भाजपा आपल्या पूर्ण ताकदनिशी प्रत्येक मतदारसंघात विजयी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आकाशवाणीसाठी मी दुर्गेश कोरती, नागपूर. याशिवाय अकोला पूर्व मतदारसंघातून रणधीर सावरकर, चिखलीतून श्वेता महाले, खामगावमधून आकाश फुंडकर, धामणगाव रेल्वे इथून प्रताप अडसड, अचलपूरमधून प्रवीण तायडे, देवळी इथून राजेश बकाणे, हिंगणघाटमधून समीर कुणावार, वर्धेतून पंकज भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोंदियातून विनोद अग्रवाल, आमगावमधून संजय पुरम, आरमोरी येथून कृष्णा गजबे, बल्लारपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार, चिमूर इथून बंटी भांगडिया, वणी इथून संजीव रेड्डी बोडकुरवार, तर राळेगावमधून डॉक्टर अशोक उईके आणि यवतमाळ मतदारसंघातून मदन येरावार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप केंद्रीय समितीची बैठक जगतप्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेत नुकतीच पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवड समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15 ते 19 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी व्हिजिल अॅपवर एकंदर 576 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 563 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली. राज्यात आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे सुरू असल्याचं नमूद करत जाहिरातींवर केलेल्या कारवाईबद्दल कुलकर्णी म्हणाले, एमसीसीच्या 72 तासामध्ये आपल्याला जी कार्यवाही करायची असते त्या कारवाई अंतर्गत शासकीय जागेतले 2,42,634 एवढ्या जाहिराती या हटवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक जागेतल्या पूर्ण राज्यभरातून 2,79,000 एवढ्या जाहिराती हटवण्यात आलेल्या आहेत आणि खासगी जागेमध्ये विनापरवानगी असलेल्या 1,83,000 जाहिराती हटवण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त काही ठिकाणी जर अजूनही विनापरवानगी जाहिराती आढळून आल्या तर त्याबद्दलची तक्रार नागरिकांना सी व्हिजिल अॅपवरती करता येईल. राज्यामध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी अतिशय व्यवस्थितरित्या सुरू झालेली आहे हे मी नमूद करू इच्छितो. निवडणूक विभागातर्फे सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी ही राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. याचबरोबर कोणताही शासकीय कर्मचारी हा राजकीय प्रचारात सहभागी होता कामा नये. याबाबत निवडणूक विभागामार्फत स्वयंस्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत. आपली जबाबदारी टाळण्यासाठी कोणीही आदेश रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी दिला. काल एका मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहाय्यक शिक्षकांच्यावर अधिकृत कर्तव्याचं पालन न केल्यामुळे लेखी तक्रार दाखल झाली. या तक्रारी अन्वये सावनेर येथील पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधित्व अधिनियमान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. प्रशासनानं याबाबत तात्काळ पावलं उचलत संशयास्पद असलेले 6,861 अर्ज पडताळणी करून नाकारले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाला तपासणीचे आदेश दिले आहेत. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज सायंकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या 8 मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भाचे माजी अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दुपारी मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. डॉ सिद्धार्थ देवळे हे वाशिम जिल्ह्यात 15 वर्षांपासून वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी 2019ची वाशिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढली होती आणि 52,000 मतं घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. दिवाळी आणि छठपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 570 विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 132 फेऱ्या मुंबईहून तर 146 फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत, तर 108 फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोहोचणार आहेत. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रक प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर तसंच NTESच्या अॅपवर उपलब्ध आहे. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद एसटी प्रवाशांना घेता यावा याकरता पुणे इथून अमरावतीकडे येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेकरता अतिरिक्त बसेसचं नियोजन एसटी महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुणे इथून जाण्याकरता 27 ते 31 ऑक्टोबर आणि अमरावती इथून जाण्याकरता 30 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 50 अतिरिक्त बसेस म्हणजे 100 फेऱ्या होणार आहेत. या व्यतिरिक्त यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर, वाशिम आदी ठिकाणी देखील प्रवाशांची संख्या पाहून अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. याकरता ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आतापर्यंत 21 बसेसचं पुणे इथून अमरावतीकरता बुकिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाईन आरक्षण करण्याचं आवाहन विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी केलं आहे. राज्यात परतीच्या प्रवासानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं आहे. अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणलं असलं तरी शेतात पडून असलेलं सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं आहे. दिवाळीच्या तोंडावर अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून कृषी विभागानं पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची देखील शक्यता आहे. आगामी काही तासात गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. आधुनिक काळातील गुलामगिरी विरुद्धच्या जागतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून 400 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी जागतिक वॉक फॉर फ्रीडम या भंडारा रॅलीत सहभाग घेतला. शिवाजी स्टेडियम इथं बिजू गवारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. जागरूक राहून मानवी तस्करी थांबवण्याचा प्रयत्न करण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. वॉक फॉर फ्रीडम हा मानवी तस्करी संपवण्यासाठी जागतिक समन्वित प्रयत्न आहे, जो 150 पेक्षा अधिक देशात आयोजित केला जातो. आधुनिक काळातील गुलामगिरी विरुद्धच्या जागतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून चंद्रपूर शहर देखील या उपक्रमात सामील झालं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. विदर्भातील 62 जागांपैकी 23 जागी भाजपचे उमेदवार जाहीर. निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.